तर गाईज फायनली सानूचे, अनुष्का आणि अंशचं आयडी कार्ड आलं आहे. आम्ही इतके खुश झालो. हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं आमचा हॉरिझॉन डान्स स्टुडिओ चॅनलवर. आज आम्ही चाललो आहे पुणा डान्स कॉम्पिटिशनला. तर फर्स्ट टूर आहे आमचा एवढा लांब. तर सगळे बघू शकता तुम्ही सगळ्यांना. ते बघा अनुष्का पप्पा मम्मीचा ना फोन येतोय बघ ना, दीदीच्या फोनवर लावून आता. पोटामध्ये गुडगुड तर आता आम्ही पहिलीच जर्नी आमची लांब आहे. आता बघू प्रवासात आम्ही चाललोय. तर काका आम्हाला सेक नेत आहेत. अशाच प्रकारे आज आम्ही चाललोय तिकडे स्टे करणार. उद्या आमचं डान्स कॉम्पिटिशन आहे तिकडे. तर उद्या आम्हाला 12 वाजता इथं ऑडिटोरियमला पोहोचायचं, म्हणून आज आम्ही एक दिवस पहिलाच निघालोय एवढा लांबी. तर कशी आता आमची जर्नी होते ते तुम्हाला आम्ही दाखवूच, की कशा प्रकारे आमचं ट्रॅव्हल होतोय आणि सगळी तयारी कशी झाली आहे आमची. काय बोलतोय? 2-3 एपिसोड डाउनलोड केले तिने रात्रीचं बघायला. अच्छा, तिथं वायफाय असलं मग काय टेन्शन नसेल. असलं तर ना. कसं वाटतंय म्हणजे चाललं तर? भीती वाटते आणि मजा पण येते. हो का? तरी किती टाइम लागेल काका आपल्याला पोहोचायला? 2.5 तासाचा प्रवास आहे. हा बरोबर बोलले. आता तसं आपण स्टार्ट केलाय पण ठीक आहे, 2.5 तास प्रवास असाच निघून जाईल. तुम्हाला दाखवतो म्हणजे प्रवासामध्ये मध्ये मध्ये. सो गाईज आता आम्ही चाललोच होतो, पण आता ऑनलाईनच आहे आम्ही. आता खालापूरला पोहोचू, पण आता आम्हाला समजलं की 3 जणांनी आयडी अजून घेतला नाहीये. जसं विसरलेत घरीच. जर आयडी नसला तर आम्हाला प्रवेशही भेटणार नाही तिकडे डान्स कॉम्पिटिशन साठी. तर सानू, अंश आणि अनुष्काच्या आयडी हे लोक घरीच विसरलेत. तर आम्ही त्यांना तेच कॉल केलेत पॅरेंट्सला की ऍटलीस्ट त्यांच्या आयडी जे पण असतील तर आम्ही खालापूरला तर होल्ड करू, तर पुण्याला जाण्यासाठी जी पण गाडी असेल त्यांच्याकडे आम्ही पाठवून द्या करून असं बोललोय. तोपर्यंत आम्हाला खालापूरमध्ये वेट करायला लागेल. कशाला रडते? काय नाही, फक्त सांग करून. आता आपण थांबूया ना खालापूर. किती लांब आहे बसून? काय नको त्यांच्याकडे ये तू. बघू आता अनुष्काचे पप्पा जे आहेत आता LP वरून जी गाडी येते पुण्याला त्यांच्याकडे आता देणार आहेत. आय होप की तिघांची आयडी पोहोचावी टायमावर. पण आम्हाला असं वाटतं की खालापूरलाच आम्हाला होल्ड करायला काय झालं. सारू रडून? मी रडत नाही. दिसली आम्हाला. काय श्रावस्ती तूच एक जे सगळे डॉक्युमेंट्स घेऊन आले. कसं वाटतंय श्रावस्ती तुला? काहीच नाही वाटत. सगळ्यांचे असलं तर बरं वाटत ना. अनुष्का तुला? आता भीती वाटत. पप्पा येणार आहेत, ओरडा भेटणार आहे. पप्पा नाही, पप्पा LP वरून बाळा देणार आहेत. म्हणजे पुण्याला येणार. तुला तर वरडा उद्या रात्री भेटतील पप्पांची. त्याला तर काय फरकच नाही वाटत वाटतं. कुछ लगी नहीं रहा क्या? आराम से बस चिल कर रहा हूँ. तेरी आईडी सिर्फ पहुंचने चाहिए बस. आता तसं तुम्हाला मी सांगतच राहू की जसं पोहोचतायत तशानुसारच लवकरात लवकर त्यांची आयडी पण आले पाहिजे. भेटू आपण. सो आता पेट्रोल पंप जवळ आलोय. तर CNG भरायला, गॅस भरायला आलोय. आता इथं आम्ही सगळं चिप्स आणि हे सगळं बघू. आता काहीतरी खायला घेतो की म्हणजे रूटमध्ये काहीतरी भूक मीक लागली तर पोरांना खायला काहीतरी चिप्स. आता जरा ठीक वाटतंय ते. हे बघा रडत होती, आता ठीक वाटते. हा, सावसी रडत होती की नाही? साक्षी रडत होती की नाही? आता आम्ही तेच खायला बघतो. काहीतरी चिप्स या बिस्किट्स हे सगळं पोरांना घेऊन ठेवतो. ज्यूस आहे ना, तसं जोपर्यंत त्यांचं तो होत नाही गॅस भरून तोपर्यंत 5 मिनिटाच आय थिंक बोलले आहेत. त्यासाठी तेव्हा ते सर पण वरती लावून बोललीस का तू? हा ते पण येतील ना. घे ना, काय घेते? काहीतरी येते म्हणजे आपल्याला ऑन द वे आपल्याला येणं लागणार. गोळ्या असतात बघ.
किती आहेत? ठीक आहे. छान छान. हे तर कधी पण लांब गेलो तर असे सगळे असतात ना, असे म्हणजे स्टॉल्स. हे ना एकविराला पण भेटतं. एकविरा मग आता आपण ऑन द वे म्हणजे एकविराचाच हे लागतोय ना रस्ता. हा म्हणजे पुण्याला जायला मग एकविरा हे सगळं लोणावळाच लागणार ना आपल्याला. हा लोणावळ्यातच तर एकविरा. आता आपण तिथं जायचंय. नाही पण त्याच्याहून लांब इकडे असं ते बघ ते छोटे मुलांचं असतं. आता फ्रेश पण झालोय आम्ही आता. सरांनी पण आता CNG आणि भरून घेतलं ना पेट्रोल. आता गर्ल्स पण गेल्यात फ्रेश व्हायला. तर जसं होत आहे तसंच आम्ही निघू आता इथे. यार आजच्या इसने आईडी नहीं लाया ना. आईडी नहीं लाया. कॉल करके तुम लोग भी है ना एकदम मतलब है ना कोई भी काम है ना पूरा नहीं करते बहुत. तू स्पेशली हाँ डांस के एक्साइटेडमेंट पूरा भूल गया. काम करून देतो. ऍक्च्युली आता आम्ही जिथं थांबलोय ना तर तिथं आता आठवलं आम्ही जेव्हा आमची आपल्या डान्स क्लासची पहिली पिकनिक होती ना तेव्हा पण आम्ही इथंच थांबलो होतो नाश्ता करायला सकाळी. हाच तो लोकेशन होता जिथं मी सगळे आम्ही बसलो होतो. एक ती आठवण असते ना तशानुसारच. बोल ना. त्याची लाईन मध्ये आग लागली. डोंगराला आग लागली. पळा पळा पळा. तुला एवढं लांबचं पण दिसतंय. बघा ना करा ना. हे काय दिसतं? वा खरं हो तर असं हे ते कधी कधी करतात तसं. इथंच आम्ही सगळे दवा ही एवढीशी होती. एवढीशी होती ही पण ही मोठीच होती आणि ही एवढीशी होती. आणि अजून एक होते त्याच्यासोबत रिया. हो रिया होती. तेव्हा मी कसा पोच दिलता. सावस्ती पकड जरा असा. हा आणि माझ्या तिच्यासोबतचा फोटो असा होता तो. असा असं असं म्हणजे आम्ही लहानपणी आता ती पाहिजे होती असा फोटो काढलेला इकडे. तिथे रिया होती. तेव्हा एवढी होती वाघ. हा एवढी. आता एवढी झाली. हो तुझे क्या हो गया. चला काहीतरी खाऊन घेऊया आता या. आता आम्ही इथंच गॅसनीच भरून ठेवलंय पण आता ज्यांचे ID कार्ड आता विसरले त्या ID कार्ड ज्या गाडीमध्ये येणार आहेत LP वरून तर आम्हाला 20 ते 25 मिनिटं आता इथंच होल्ड करायला लागणार आहे म्हणजे वेट करायला लागणार आहे त्यांच्यासाठी. आता जवळपास आता कुठे हॉटेल असेल तर पोरांना तोपर्यंत आपण खाऊ पिऊ कारण की 20-25 मिनिटं तर कशी पण काढायचेच आहे आपल्याला. 20-25 मिनिटं थांबायचं आहे माहितीये का. हो काय झालं. आता तर ती खुश असेल ना माझा ID येतोय. मग आता इकडं उंपर सगळेच आहेत ना गावाची जाते. आता ते आपल्याला आपण त्या कॉम्पिटिशन जिंकलो होतो तिथं गोव्याच्या ट्रिपचं भेटलं असतं तर है ना. गोवा का ट्रिप का मिलता फिर भी वैसे मतलब फ्री ऑफ ये हो जाता कोई ना होतं. ऍक्च्युली म्हणजे आम्ही एका डान्स कॉम्पिटिशन मध्ये या संडेला आम्ही पार्टिसिपेट केला होता पण तिकडे असं झालं की फर्स्ट येऊन सुद्धा त्यांना म्हटलं की आम्ही जिंकणार नाही तर त्यांनी पहिलाच असं म्हणजे प्राइज डिस्ट्रीब्युशन डिसाईड करून ठेवलं होतं पण केस आम्हीच जिंकलो. मेन टायमाला आम्ही रजिस्ट्रेशन केला होता आणि फर्स्ट आलो आम्ही. तर बस टायटल इम्पॉर्टंट आहे आम्हाला ते गोवा ट्रिपपेक्षा. काय आपल्या इथं कितीला भेटतं. 20 रुपयाला. ते आता ट्रॅव्हल्स मेल्स करतात ना म्हणून त्यांना माहिती आहे आता घेणारच आहे म्हणून 20 डायरेक्ट 60 रुपये लावले. अच्छा अच्छा हा ग कुठं बोलतो काय बोलतेस. मी बोलते की काय खाणार काय. आणि याचा ना पूर्ण एक सपोर्टच आहे बघ काय म्हणून हलते. आपली नाही ती. काय ठरवलंय. काय खाणार बघ ना इथं बघ ना खूप काही आहे. हे बघ मेनू आहे बघ. मी बोलते चहा प्यायचा.
हा पहिला चाय मागूया. या दोघांना तर सेल्फीचा आला होता. काय नाही. काय खाणार तुम्ही? कॉफी. मग काहीतरी खाऊन या ना. मला काय पण चालेल. मी मोठा एवढी शुद्ध बोलतीये ना ही ऍक्च्युली ना फक्त व्हिडिओ चालू झाल्यावर एवढं शुद्ध बोलते. काय बोलते? सत्य सत्य नाही. सत्य आला नाहीये. बघा इसके करण अर्जुन आएंगे. हे बघा इसके करण अर्जुन एकदम खुशीमध्ये साक्षी साक्षी बोलत असेल की बाबा मी याच्यासाठी तूच आहे, कारण की मला डान्स नाही करायचा, यांचा फक्त डान्स म्हणजे माझं काम झालं कोरिओग्राफर. क्यों? मग त्यांच्यासाठी काय घेऊन जायचं? आपण पण हे करूया ना, काहीतरी ऑर्डर तरी करा ना, खाऊन तरी जाऊ. चल ना काहीतरी ऑर्डर कर ना. तर गाईज फायनली सानूचे, अनुष्का आणि अंश आयडी कार्ड आला आहे. आम्ही इतके खुश आहोत. हे बघा guys, आनंद होतो. आता मज्जा. माझी आयडी कार्ड. सो गाईज यांचे आयडी जे होते ते आयडी कार्ड आले आहेत. आता जो सगळ्यात मोठा टेन्शन होता तो ऍटलीस्ट दूर झालाय. की त्यांच्यामुळे आम्हाला या आयडी कार्ड. आता आम्ही वापस रवाना होतोय पुण्यासाठी. इथंच थांबलो होतो आम्ही एवढ्या टाइम नाश्ता करून. आता आम्ही चला चला आता गाडीत बसा. चला लवकर. गुड गुड. चल चल चल. गाईज आम्ही आता समोसा खाल्ला. आमचं आता डायरेक्ट आम्ही आता पुण्यालाच थांबू. पाहिजे ऑलरेडी खूप लेट झाले. 7 वाजले. भेटत राहू आपण. सो गाईज आता आम्ही पोहोचलोय लोकेशनवर आणि आता आम्हाला हॉटेल पण भेटलं. जे सोबत आमच्या काका होते पोलीसवाले, त्यांनी आम्हाला हॉटेल पण एक चांगला बघून दिला. बघू शकता हॉटेलला. आता फक्त आजची रात्र काढायची आणि उद्या आम्हाला, आणि पहिली वार्ता आम्हाला वाटलं नव्हतं की एवढ्यामध्ये कॉस्टली आहे का हॉटेलचं. आता पोरांचा केस, आता पोरा आलेला फ्रेश होऊ आम्ही आणि लगेच खाली जाऊ जेवायला. रात्रीचं जेवण करू. त्याच्यानंतर उद्याचं पण आम्हाला हे करायचंय, बस बघायची आहे की इथून आम्हाला आपल्या लोकेशनवर पोहोचायचं. जसा परफॉर्मन्स झाला तसंच आम्ही इथून निघू. आता आम्ही जेवायला जाऊ तर तेच तुम्हाला दाखवू. हे तुम्ही बघा. सो गाईज आता आम्ही जेवायला पण घेऊन आलोय. बघू शकता दाल तडका, जिरा राईस आणि पनीर मसाला आणि रोटी घेऊन आलोय. मला तर असं वाटतं डान्स कॉम्पिटिशन कमी आणि तू फक्त एन्जॉय करायला चालली वाटतं. कधी? अच्छा. डांस कॉम्पिटिशन इम्पॉर्टंट है. हाँ तेरे को भी देख के लग नहीं रहा भाई. खाने के लिए आया है. तुला खुलेल का आज? तो आता आम्ही जेवून पण बसला. आता रील्सची थोडी प्रॅक्टिस करतायत. आता जस्ट एक आम्ही रील बनवले आणि सेकंड रीलची प्रॅक्टिस करतात. बघू शकता आता कसं रूमची हालत करून ठेवले. बघा या लोक. हिला बघा. सकूबाई. हो सकूबाई. खाला जान खाला. आता म्हणजे रील्सची थोडी रिहर्सल्स करतात. त्यांना काही झोप येत नाही वाटतं अजून. आता 1-2 रील्स करायचं म्हणजे ते बोलतात की आज आलोच आहे तर 1-2 रील्स पण आपण बनवूया. तर रील्स आता आम्ही बनवतोच आहे. बघू आता हे रील्सचे टेक्स्ट तुम्हाला बघितलं प्रॅक्टिस करतायत. आता रील्स आता बघू झाल्यानंतर मग झोपू. कारण की यांना पण लवकरात लवकर झोपायला पाहिजे. लवकर झोपून त्यांची झोप पूर्ण होईल. त्यांचे रील्स कधी संपते. हा बघा दादू बाबा. आता रील शूट करतो आम्ही. रील शूट नंतर लवकरात लवकर झोपले तर बरे.
मगापासून बोलतोय झोपा पण ऐकत नाही. आता आम्ही सगळे फ्रेश झालो आहेत आणि आता आम्ही सगळे झोपतोय कारण की आम्हाला लवकर सकाळी उठायचं पण आहे आणि लवकरात लवकर उठून आम्हाला रेडी पण व्हायचं कारण की आम्हाला 12-1:30 वाजता ना 1 वाजता ऑडिटोरियमला टच पण व्हायचं आहे. त्यासाठी आम्ही इथंच हा ब्लॉग संपवतो. सो गुड नाईट. गुड नाईट गाईज. भेटू आता आपण उद्या. तर आजचा ब्लॉग मी इथंच संपवतो. जर आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर आणि आणि जे नवीन असतात ते फक्त तुम्ही व्हिडिओ बघतात आणि सबस्क्राईब करत नाही. प्लीज सपोर्ट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आम्ही असंच तुम्ही जुळत राहा आणि आम्ही असेच नवीन नवीन व्हिडिओ दाखवत राहू तुम्हा लोकांना. तर डे 2 भेटूया लवकरात लवकर. तर डे 2 मध्ये तुम्हाला आम्ही दाखवू ते दुसऱ्या ब्लॉग मध्ये की कॉम्पिटिशन कसे आहेत, कॉम्पिटिटर कसे आहेत, रेडी कसे होतात ते पण दाखवतो आणि मेन म्हणजे वार्ता की लोक कसे टाइम लावतात. ओके ते परफॉर्मन्स पण करतात. थोडं नर्वस पण आहेत पण आय होप की आपला बेस्ट देतील एवढी तरी मला अपेक्षा आहे त्यांच्याकडून. तर आता मी इथंच संपवतो आपलं. तर प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि जे नवीन आहेत वापस एकदा सांगतो की सबस्क्राईब करत नाही तर प्लीज सबस्क्राईब करा आणि जेवढा हो सके आम्हाला सपोर्ट करा आणि असेच नवीन नवीन व्हिडिओ टाकत राहू. आतासाठी आम्ही संपतो. बाय. गुड नाईट.